पुण्यातील झेंझीच्या अड्ड्याला एफडीएचा झटका. बर्गर किंगवर कारवाई, परवाना निलंबित. तर बर्गरच्या चवीपेक्षा आता स्वच्छतेचा निकष महत्त्वाचा ठरणार आहेत. तसेच पुण्यातील कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीटवरील बर्गर किंग अन्न व औषधाच्या प्रशासनामुळे पुणे विभागाने कारवाई केली आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून कॅम्पमधील बर्गर हा तरुणाईचा अड्डा समजला जातो. ईस्ट स्ट्रीटवरील बर्गर किंग हे मोक्याच्या ठिकाणी असलेले साखळी रेस्टॉरंट आहे. यामध्ये अस्वच्छता, अन्नाचा दर्जा याविषयी अन्न व औषध प्रशासनाने तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचा अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने बर्गर किंग रेस्टॉरंटमध्ये जाऊन पाहणी केली. यामध्ये काही त्रुटी आढळल्याने त्यांना कारवाईचा बगडा उगारला. तर बर्गर किंगसह पुणे विभागातील हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी आस्थापनाच्या तपासणीत गंभीर आणि अनियमितता आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तब्बल 16 आस्थापनांचे परवानगी अथवा नोंदणी तात्काळ निलंबित केले आहेत. सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी संस्थांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित आस्थापनांवर परवानगी अथवा नोंदणी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच पुण्यातील ईस्ट स्ट्रीट, सोलापूर बाजार कॅम्प येथील बर्गर किंगचा या कारवाईत समावेश आहे. त्याचसोबत लोणावळा ते हॉटेल सयाजी अंतर्गत फॉर्च्यून एंटरप्राइजेस, लोहगालमधील हॉटेल चूल मटण, भोसरीतील सिंपल साऊथ, कोल्हापुरी हॉटेल पवन आणि सांगलीतील राजेश चायनीज या हॉटेल रेस्टॉरंटने कारणे करण्यात आली. पुण्यातील जे हॉस्पिटलच्या कॅन्टीन परवानगी नसल्याने व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सातारा जिल्ह्यातील कराड येथील डॉमिनोज पिझ्झा आणि पिझ्झा हट यांच्याही कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये समावेश आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात झेप्टो लिमिटेड, स्विस्टा एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ब्लिंक कॉमर्सच्या या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.